सुप्रभात छात्राः, सुप्रभात. नमो नमः. How are you all? We have completed Upakarasya Smaranam, translation and the meaning of the lesson. Today we will start with the question answer session of this lesson. So let's start lesson number 14, question answers, Upakarasya Smaranam. भाषाभ्यास. Now first check एकवाक्येन उत्तरत. You have to give the answers in Sanskrit and it should be one sentence, one liner. Okay. So let's understand. Now you must be knowing the lesson. Just to revise the lesson, Maruti, Mainak Parvat, Indra, these are the characters in the lesson, right? You will be given the paragraph and in that paragraph you have to find out the answers in Sanskrit and all the answers should be given one liner. So मारुतिः कस्याः अन्वेषणार्थम उड्डयते. कस्याः ही षष्ठी आहे, कुणाच्या. हुज. अन्वेषणार्थम, as we have already discussed this word, अन्वेषणार्थम means to investigate, to search out. कस्याः अन्वेषणार्थम उड्डयते, कुणाच्या शोधासाठी मारुतीने उड्डाण केलं. द आन्सर इज, बरोबर आहे, सीता हे आन्सर आहे, पण नुसतं सीता लिहून नाही चालणार ना. सीतेच्या, चाचीचे, याला आपण काय वापरतो, काय ठरलंय, षष्ठी. हे आपलं रामस्य पुत्र हा लवहा, हा धडा आठवतोय, लेसन नंबर 8. त्याच्यामध्ये प्रत्येक विभक्तीबद्दल तुम्हाला डिटेल्डमध्ये माहिती सांगितली होती. चाचीचे म्हणजे षष्ठी, सीतेच्या, मग सीता या शब्दाची षष्ठी करायची, सीतायाः. ठीक आहे. सो द आन्सर विल बी मारुतीः सीतायाः अन्वेषणार्थम उड्डयते. सीतायाः असा तो शब्द आहे. पर्वतस्य नाम किम. पर्वतस्य नाम मैनाकः. काय येणार, मैनाकः. पर्वतस्य नाम मैनाकः. मैनाक नावाचा पर्वत होता ना, मग मैनाकः. कहा म्हणजे हा लिहायचा नाही बरं का, विसर्ग काढायचा आहे, विसरू नका. मैनाकः. नेक्स्ट, पुरा सर्वे पर्वताः कीदृशाः. पुरा सर्वे पर्वताः सपक्षाः. काय येणार, सपक्षाः. देन पर्वते के त्रस्ताः. पर्वते के त्रस्ताः, की पर्वतांमुळे हू वॉज व्हेरी अपसेट और व्हेरी टेन्स्ड, डिस्टर्ब्ड. त्रस्ताः कोण होतं, तर सगळे ऋषीमुनी त्रस्त झाले होते, बरोबर. मग ऋषीचं येणार ऋषयः. ऋषयः, दिस इज द वर्ड टेकन फ्रॉम द पॅरेग्राफ इटसेल्फ, सो यू कॅन चेक इन द पॅरेग्राफ ओनली. द आन्सर शुड बी ऋषयः, ऑल ऋषीमुनीज, ऑल सेजेस. पर्वतैः ऋषयः त्रस्ताः. नेक्स्ट, मैनाकम समुद्रतलम कह नयती. कह, कह म्हणजे कोण, हू. ठीक आहे. कह नयती, कोणी नेलं. मैनाक पर्वताला एकदम समुद्राच्या तळाशी कोणी नेलं, पवनदेव, बरोबर ना. मग तुम्ही असं लिहिणार, मैनाकम समुद्रतलम पवनदेवः नयती. पवनदेवः इथे प्रथमाच वापरायची. नंतर प्रश्न निर्माणम कुरुत. स्टुडंट्स, प्रश्न निर्माणम कुरुत मध्ये तुम्हाला जसं इंग्लिशमध्ये डब्ल्यू क्वेश्चन्स आहेत, बरोबर. डब्ल्यू क्वेश्चन्स म्हणजे कुठले, व्हॉट, वेअर, हुज, वेन, बरोबर आहे. हे सगळे तुमचे डब्ल्यूवाले क्वेश्चन्स. सिमिलरली संस्कृतमध्ये जेव्हा आपण प्रश्न निर्माण करतो, आपण जेव्हा प्रश्न विचारतो,
तेव्हा एक सर्वनाम आहे ज्याचं नाव आहे किम. काय नाव आहे? किम. हे सर्वनाम आपण नेहमी प्रश्नांसाठी वापरतो. तर पवनदेव हा मैनाकम वज्रप्रहारात रक्षती. पवनदेव हा मैनाकम वज्रप्रहारात रक्षती. प्रश्न निर्माण करण्यासाठी आपल्याला उत्तर काय हवंय? वज्रप्रहारात. पवनदेवाने मैनाकाचे रक्षण कुणापासून केले? कशापासून केले? कशापासून? इट इज उन्हून. दॅट इज पंचमी, फ्रॉम. पंचमी वापरायची आहे आपल्याला, कारण आन्सर आहे वज्रप्रहारात. मग कसं शोधून काढणार? तर वज्रप्रहारात, प्रहारात, देवात, ही काय झाली? पंचमी एकवचन झालं. देवचं टेबल ज्यांना माहीत असेल त्यांना ह्याचा आन्सर पटकन येणार. वज्रप्रहारात, देवात सारखं झालं. मग देवात काय आहे? पंचमी एकवचन. मग किम हे जे सर्वनाम आहे त्या किम सर्वनामाची पंचमी वापरायची. ऑलमोस्ट ती देवसारखीच चालते, फक्त पंचमी थोडी वेगळी आहे. दॅट इज कस्मात. काय येणार? कस्मात. एतद हे सर्वनाम जे आहे, तद हे सर्वनाम आहे. तुम्हाला ऑगस्टमध्ये जेव्हा हे रेकॉर्डेड लेक्चर आणि आपलं संस्कृत सुरू झालं होतं तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काही शब्द कंपल्सरीली पाठ केले पाहिजेत. ते शब्द होते देव, वन, माला, तद पुल्लिंग म्हणजे 6 तौतेवालं, तद स्त्रीलिंग म्हणजे 7 येतः, एतद, एषः, एतौ, एते. हे सगळे शब्द तुमच्या पुस्तकात आहेत आणि ते तुम्हाला करायचेच आहेत. त्याचप्रमाणे किम हे सर्वनाम आहे. सो द क्वेश्चन विल बी कस्मात. कस्मात प्रश्न निर्माणम. वज्रप्रहाराच्या ऐवजी कस्मात असा प्रश्न विचारला तर त्याचा आन्सर येणार आहे वज्रप्रहारात. प्रश्न निर्माणम कुरुतचं फर्स्ट आन्सर काय आहे? कस्मात. क स अर्धा त्याला म. कस्मात. मा. ऋषयः इंद्रम उपागच्छन्. इंद्राच्या जवळ गेले. ऋषयः कोण? आता ऋषयः हा शब्द प्लुरल आहे. प्लुरल बहुवचन आहे. मग तुम्हाला पण किम या सर्वनामामध्ये प्रथमा बहुवचन वापरलं पाहिजे. म्हणून ते येणार कहा, कौ, के. सो आन्सर विल बी के. एतद इंद्र पर्वतेभ्यः अकुप्यत. कुणावर चिडला इंद्र? तर पर्वतेभ्यः. म्हणून लगेच तुम्ही लिहायचं केभ्यः. काय लिहिणार? केभ्यः. कनेच चालू होणारे हे सगळे शब्द असतात. केभ्यः अकुप्यत. मैनाकः समुद्रात बहिः आयाति. समुद्रात बहिः कशाच्या बाहेर? समुद्राच्या बाहेर. समुद्राच्या बाहेर नाही, समुद्रापासून बाहेर. कशापासून बाहेर? समुद्रापासून. त्याच्यामुळे ही झाली उन्हून पंचमी. उन्हून मी काय बोलते कळतंय ना? मराठीचे प्रत्यय सांगते मी तुम्हाला. उन्हून म्हणजेच पंचमी, फ्रॉम. तर समुद्रात येणार कस्मात. कस्मात बहिः कशाच्या बाहेर. ठीक आहे. नेक्स्ट. नाव सी पृथक्करणम. पृथक्करणम हे तुम्हाला येणारच आहे 8वीला, 9वीला सुद्धा असतं, 10वीला सुद्धा असतं हा प्रश्न. पृथक कुरुत. पृथक म्हणजे क्लासिफिकेशन. आय रिपीट, पृथक मीन्स क्लासिफिकेशन. नाव यू हॅव टू क्लासिफाय द वर्ड्स मेन्शन्ड इन द ब्रॅकेट इन द फॉर्म ऑफ नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. बरोबर? बघा हां आता काय काय येईल. नाममध्ये काय येईल? लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वन. मारुतीही. येस, दिस इज नाम, दॅट इज नाउन. तम. तम काय येईल? सर्वनाम. बरोबर आहे, सर्वनाम. देन ऋषयः कॉमन नेम, नाउन आहे. दीर्घहा खूप लांब. दीर्घहा लांब. हे काय असेल? येस, इट इज ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषणम. प्रीतः, दिस इज
विशेषणम आनंदित. चिंतयती, चिंतयती इज क्रियापद. ती आला ना, ती तहा अंती, आठवलं की नाही? ती तहा अंती, म्हणून चिंतयती हे झालं क्रियापद. उद्गच्छती, उद्गच्छती वर आलं, परत क्रिया झाली म्हणून ते क्रियापद आलं. सह, येस दिस इज सर्वनाम. हे झालं क्लासिफिकेशन. बरोबर. आता पुढचा प्रश्न नीट बघा. समूहेतर पदम चिनुत. समूहेतर पदम चिनुत म्हणजे ऑड मॅन आउट शोधा. काय शोधा? ऑड मॅन आउट शोधा. मग मला सांगा, मारुती पवनपुत्र हनुमान पावक, यातलं कुठलं ऑड मॅन आउट? करा जरा विचार. मारुती, पवनपुत्र आणि हनुमान, these three words are exactly same. They are the name of Lord Hanuman. मारुती म्हणजे पण, हनुमान म्हणजे सेम, मारुती सेम, आणि पवनपुत्र वाऱ्याचा पुत्र म्हणून पण सेम. त्यामुळे तिन्हींना एकच समजलं जातं, एकच समानार्थी शब्द आहेत ते एकाच व्यक्तीचे. पावक म्हणजे अग्नी. अग्नी मीन्स ज्वाळा, जाळ, अग्नी. बरोबर आहे. फायर. पावक म्हणजे फायर. सो द ऑड मॅन आउट विल बी पावक. ठीक आहे. नेक्स्ट, सूरपती शक्र वज्रम इंद्र. सूरपती शक्र वज्रम इंद्र. ऑड मॅन आउट विल बी, now odd man out here will be vajram. Please underline that word. The odd man out will be vajram. Now how? Vajram was the weapon of Indra. इंद्राचं ते शस्त्र होतं. कळलं? वज्रम, वज्र हे इंद्राचं शस्त्र होतं. त्यामुळे सूरपती, शक्रहा, इंद्रहा ही तीनही नावं इंद्राचीच आहेत. ठीक आहे. पण वज्रम हे इंद्राचं वेपन आहे, आयुध. आयुध म्हणजे शस्त्र, वेपन. इंद्राचं आयुध आहे वज्रम. सो द ऑड मॅन आउट हिअर इज वज्रम. तिसरं, मैनाकः नगः गिरिः अचलः. मैनाकः नगः गिरिः अचलः. काय येणार सांगा? आता मैनाक, दिस इज अ प्रॉपर नाउन. मैनाक हे त्या पर्वताचं नाव आहे, बरोबर ना? प्रॉपर नाउन आहे मैनाक. रेस्ट ऑल आर द सिनॉनिम फॉर माउंटन. माउंटन या शब्दाचं सिनॉनिम आहे नगहा, गिरिही, अचलहा. हे तीनही शब्द माउंटनचे सिनॉनिम्स आहेत, म्हणजे पर्वताचे सिनॉनिम्स आहेत. पण मैनाक हे त्या पर्वताचं नाव आहे, म्हणजे प्रॉपर नाउन आहे. म्हणून मैनाक विल बी ऑड मॅन आउट हिअर. ठीक आहे. नेक्स्ट, विरुद्धार्थी शब्द. बहिही अंतर्भागे. काय येणार? बहिही अंतर्भाग, बाहेर, आत, अंतर्भागे. उद्युक्तः अनुद्युक्तः. उद्युक्तः इन्स्पायर्ड, अनइन्स्पायर्ड, बरोबर ना? अनुद्युक्तः, अनुद्युक्तः. स्मरणम विस्मरणम. ठीक आहे. स्मरणम विस्मरणम. नाउ लेट्स गो टू क्वेश्चन नंबर 7 डिरेक्टली. माध्यम भाषया लिखत. नाउ हिअर only the first one you have to check. Only the first one you have to write. Rest all they have given as an exercise. Just an exercise or an activity. So underline or star mark करो. उपकारस्य स्मरणम
मैनाकेन कथम कृतम. This question is important from the writing part. Rest all are just an activity. Okay. So let's first check उपकारस्य स्मरणं मैनाकेन कथम कृतम. कथम कृतम कसं केलं. उपकारस्य स्मरणं मैनाकेन कथम कृतम. आता हे माध्यम भाषया लिखत आहे. समजून घ्या, माध्यम भाषया लिखत मीन्स यू हॅव टू राईट द आन्सर इन इंग्लिश. ओके. माध्यम भाषया लिखत. माध्यम भाषया मीन्स युअर मीडियम लँग्वेज अँड युअर मीडियम लँग्वेज इज इंग्लिश. दॅट इज वाय यू विल राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इन माध्यम भाषया. दॅट इज इन English, right? Now you have to answer this. How Mainak wanted to help Maruti. So, Katham means how. So, Mainak, you have to give the gist of the story. Here, you will first give the introduction. Please understand carefully. Please listen to me carefully how you will write this. First, please listen to me, then try to write on your own words, or else pause my video and then write whatever I'm saying. Okay. So first you will give the introduction. This question is from the lesson Upakarasya Smaranam. Here, how Mountain Mainak helped Maruti at the time of reaching to Lanka, that is Sri Lanka. Okay. This story is described. Okay. Now come to the second paragraph. Here you have to give the gist of the story, what the story was. Now you have to just give the gist. In short, काय काय झालं हे तुम्हाला तिकडे सांगायचं आहे. म्हणून तुम्ही ते काय काय सांगणार. So, Maruti wanted to reach Lanka in the search of Sita. But the way to go to Lanka was very long and there was nothing to rest in the middle. Mountain Mainak was at the bottom of the sea. He was knowing this fact and he wanted to help Maruti. That is why once he saw Maruti, he came up and requested him to rest for a while on Mainak. Why he did this? Because his father were helped by Maruti's father helped Mainak when Maruti's father helped Mainak when he had wings, and Indra wanted to cut the wings of Mainak. To help Mainak, Pavanadev, that is father of Maruti, helped Mainak by pushing him down at the bottom of the sea and helped him and protected his wings. This favor was understood and remembered by Mainak for long. And that is why he wanted to help Maruti. बस एवढं तुम्हाला थोडक्यात लिहायचं आहे. कथम कृतम कसं काय केलं. ठीक आहे. ह्याचा सगळ्याचा अर्थ मी तुम्हाला आत्ता सांगितला. Now students, we have completed question answer session of Upakarasya Smaranam. With this, we have completed this lesson. Okay. And now let's go to the Prashnarthakaha. Means, just I have told you that Kim is a Prashnarthak Sarvanam, wherein wherever you want to ask any question, you will use this Sarvanam. That is Kim. Now, how it is to be used and what type of formation and pratyayas are there, ह्याची सगळी छान गंमत त्यांनी ह्या प्रश्नार्थकामध्ये सांगितलेली आहे. खूप मजा येणार आहे तुम्हाला. जरा चेक करा. एकच वर्ड वेगवेगळ्या आन्सर्ससाठी
कसा क्वेश्चन वापरला जातो हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, लेट्स रीड इट. प्रश्न निर्माणार्थम किम सर्वनाम उपयुज्यते तथा क अक्षरेण अन्ये प्रश्नार्थक शब्दाः आरंभते ते ककाराः. मग आता क हा शब्द कुठल्या कुठल्या जसं डब्ल्यू तुमच्या लक्षात आहे, वेन, व्हॉट, वेअर, तसंच तुम्हाला क सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कसं तर किम, कुत्र, कति, कदा, कुतः, कथम, किमर्थम. स्टुडंट्स, नाव हिअर फर्स्ट ऑफ ऑल I want to tell you that the upakarasya smaranam question answers you have to write in the notebook. Question answers both. Please do not wait and just be lazy. Please do not be lazy since there are multiple choice questions. Please do not do that. Whatever question answers I am telling it to you, you have to write in your notebook. That is one thing. Second thing, now whatever I am giving you the explanation, go to the grammar part and write each and every word of whatever I have just told you. हे आता इथे दिसतंय ना, किम, कुत्र, कति, कदा, हे सगळे शब्द लिहा. त्याच्या खाली काय त्याचा अर्थ आहे तो आपण लिहून घेऊया. ठीक आहे. कुत्र means where. Kim means what. Kim, please write it properly. Kim, what. Kutra, where. Kutra, where. Kati, how many. Please write it. Kati is how many. Kada, when. Kutah, where. Katham, how. Kimartham, for what. किमर्थम, फॉर व्हॉट पर्पज. आता या सगळ्याचे प्रश्न निर्माण करायचे आहेत. शिक्षिका सुधा खंडेनं लिखती. कशाने लिहिते? विथ व्हॉट. आता जेव्हा विथ विदाऊट वापरायचं असतं तेव्हा कुठली विभक्ती करायची? आठवा जरा. आपण आपला उपपद विभक्ती झालेला आहे, त्याच्यामध्ये सांगितलं होतं विथ विदाऊट असलं की सह आणि विना असेल तर काय? तृतीया. म्हणून तुम्हाला आन्सर येणार आहे बघा. शिक्षिका केन लिखती, कशाने लिहितीये? राम हा सीतायै फलानी यच्छती. सीतेला राम फळं देतोय. मग राम हा कस्यै फलानी यच्छती, कुणाला देतोय? चटका निवासाय नीडम रचयती. चटका चिमणी, स्पॅरो. चटका म्हणजे स्पॅरो. निवासाय नीडम रचयती म्हणजे काय बनवतीये? घरटं बनवतीये. निवासाय कशासाठी? फॉर व्हॉट. निवासाय म्हणजे फॉर व्हॉट. किमर्थम. चटका किमर्थम नीडम रचयती. नेक्स्ट. सा सुस्वरम गायती. कशी? ती कशी गाते? सुस्वरम, चांगलं छान सुस्वर गाते. सा कथम गायती, ती कशी गाते? कथम. सो केन, कस्यै, किमर्थम, कथम या सगळ्याचे अर्थ तुम्हाला कळले असं मी समजते. या सगळ्या शब्दांचे इंग्लिशमधले अर्थ जर समजून घेतलेत तर तुम्हाला त्याचं क्वेश्चन बनवताना त्रास होणार नाही. म्हणून यू हॅव टू राईट ऑल दीज वर्ड्स. किम, कुत्र, कति, कदा हे सगळे शब्द जे दिसत आहेत ना तुम्हाला, ते सगळे शब्द तुम्हाला आधी लिहायचे आहेत, त्याच्याबरोबर त्याचं मीनिंग लिहायचं आहे आणि मगच स्टार्ट रायटिंग धिस. सो आफ्टर क्वेश्चन आन्सर्स यू हॅव टू राईट प्रश्नार्थकाः अँड देन यू हॅव टू राईट ऑल दीज वर्ड्स अँड ॲट द राईट यू हॅव टू मेन्शन द इंग्लिश मीनिंग विच आय एम सेईंग. Hold my video, pause my video and write each and every word. After that you have to write these 4 sentences also. Okay? You have to write these 4 sentences also and then you have to write the answers which are given here at the right. Okay? Now go to the interesting part.
See what is interesting. Very interesting part. See, first understand this entire sentence. Okay. अमेयहा गृहे सायंकाले पंचकाव्यानि ज्ञानार्थम उच्चैः पठति. इन सब का मतलब बताओ. अमेयहा उसका नाम है लड़के का. गृहे सायंकाले at his home in the evening, right? पंचकाव्यानि 5 poems. ज्ञानार्थम for what? For knowledge, for gaining knowledge. उच्चैः loud, उच्चैः loud. पठति reading. अब इसका पूरा मतलब क्या हुआ in English? अमेय in the evening reading 5 Ameya nay in the evening Ameya at his home is reading 5 poems loudly for getting knowledge. बरोबर आहे. आता या सेंटेन्समध्ये each and every word, if you have to get the answer, what question you will ask. सिंपल गोष्ट आहे. हेच जर सेंटेन्स बनवलं आहे आणि तो आपण मराठीत बोललो की कोण वाचतंय, हू इज रिडिंग, द आन्सर विल बी अमेय, राईट. हे तुम्हाला मी मराठी आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये सांगितलं तर तुम्ही पटकन उत्तर द्याल अमेय. हे मला संस्कृतमध्ये विचारायचं आहे की अमेय शुड बी माय आन्सर. सो व्हॉट शुड बी माय क्वेश्चन इन संस्कृत? इट शुड बी कह, कोण. कह गृहे सायंकाले पंचकाव्यानि ज्ञानार्थम उच्चैः पठति. कोण? सो आन्सर इज अमेयः. नाउ इफ आय वॉन्ट द आन्सर ॲज गृहे, ॲट होम, गृहे, तर माझं आन्सर इंग्लिशमध्ये काय असतं? व्हेअर. आणि मराठीत काय असतं? कुठे, कहाँ पे. बरोबर. तसंच संस्कृतमध्ये ते येणार कुत्र. काय येणार? कुत्र. नाउ सायंकाले इंग्लिश में उसका व्हाट विल बी द इंग्लिश क्वेश्चन? व्हेन, इन द इव्हिनिंग, राईट. कधी? संध्याकाळी. कब? शाम को. तसंच संस्कृतमध्ये मला बोलायचं असेल तर मी म्हणणार कदा. कदा म्हणजे व्हेन. नाउ आय वॉन्ट द आन्सर पंचकाव्यानी. सो इट विल बी वॉट. आणि वॉटला शब्द आहे किम. आत्ताच आपण बघितलं ना वॉटचा शब्द किम. कशासाठी? फॉर वॉट? फॉर नॉलेज. ज्ञानार्थम. मग ज्ञानार्थम आन्सर हवंय तर ते येणार किमर्थम. कळतंय की मला वाक्यातलं इन ईच द एंटायर सेंटेन्स फॉर ईच अँड एव्हरी वर्ड इफ आय वॉन्ट द आन्सर ॲज वन वर्ड आय विल से ईच अँड एव्हरी क्वेश्चन. त्यामुळे जे हायलाईट केलेले आहेत ते सगळे क्वेश्चन्स आहेत. ज्ञानार्थम असं मला आन्सर हवं आहे तर मी संस्कृतमध्ये काय विचारीन? किमर्थम. ज्ञानार्थम. उच्चैः पठति. कसं? उच्चैः लाऊडली. तर आपण कसं म्हणा? हाऊ ही इज रिडिंग. हाऊ ही इज रिडिंग व्हेरी लाऊडली. बरोबर. कसं वाचतोय? खूप मोठ्याने वाचतोय. बहुत जोर से पढ़ रहा है. बरोबर आहे. या हाऊला काय प्रश्न आहे संस्कृतमध्ये? किमर्थम. म्हणा किमर्थम. सो स्टुडंट्स प्लीज अंडरस्टँड धिस किम सर्वनाम. चला माझ्याबरोबर म्हणा. पहिला शब्द काय आहे? कह म्हणजे कोण, हू. म्हणा कह मीन्स हू. कुत्र? वेअर. कुत्र? वेअर. कदा? व्हेन. कदा? व्हेन. किम? व्हॉट. किम? व्हॉट. किमर्थम? हाऊ. किमर्थम फॉर व्हॉट. किमर्थम फॉर व्हॉट. कथम? हाऊ. कथम? हाऊ. Okay, so students, today I have given you a lot of homework. First, Upakarasya Smaranam question answers you have to write in the notebook. Second,
प्रश्नार्थकाः असं हेडिंग देऊन सगळ्या शब्दांचं इंग्लिश मिनिंग जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ते लिहायचं. त्याच्या खालचे 4 सेंटेन्सेस, त्याची क्वेश्चन्स अँड धिस एंटायर एक्सरसाइज. I know I'm giving you much more homework, but that is needed. And as you know, I meet you only once in a week. So you have a week to complete this. So now I'm taking your leave. Till that time, stay safe, stay blessed. धन्यवादः.